आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे अरे बस मध्ये काय परत पुरीकडे चालला काय? चल पुढे. गपरे मग या. अरे हे बघ की माझी बाईक. पण ती कातळवरती काय करते? तुझी बाईक हित वय की. अरे हा मी गोपाळला दिली होती. पण गाडी तर म्हणजे गोपाळ बी इथंच असेल कुठेतरी. पण तो काय करतोय कातळवाडीत? अरे लगा मग फोन कर की त्याला. तू पण का मंदाडच आहेस. अरे गोपाळकडे मोबाईल तर आहे का त्याला फोन करायला? हा? कंपाऊंडर मुडदे तू जितायस वय अजून. अरे कंपाऊंडर बोल की. ए बोल जिताय वाटताय अजून. ए कंपाऊंडर तुझं मोड बसवलं. तुझा पालखीचा निघाला धूर. तुझी निघाली पालखी लवकर. तुला गाडला नेऊन मसनात जिता. हा तू ह्या गावात परत आलास वय र. बोल बोल परत आलास वय या गावात. हा बोल की. काय झालं? अगं कसं काय लागलं तुला? आला परत गावात. मुर्दा आला परत गावात. मुर्दा आला परत गावात. अरे कसं काय लागलं तुला एवढं? अरे तो मुर्दा आलाय गावात. आय, 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 आय. का? ये सर्वाजी इथं बस. हे जित्या. अरे हे काय डाउनलोडिंग आहे? चल बघू पटकन. चल चल पटकन. चल बर. अरे हे काय डाउनलोडिंग? नरवाजी इकडं. अरे ती नरू आजी नाही, सरू आजी. नरू आजीची जुळी बहीण. शेम टू शेमच. झालं बघितलं. काय लागलं बी नाही तिला नाही. आणि आहेत की गावातली. चला आपली रिक्षा तिकडे रस्त्यावर झोपी आहे. चला. चला यांचं कुठवर टेन्शन घ्यायचं. चल.
अगं सरू आजी कोण होत जे तुला धक्का मारून गेलं? आता ह्या वयात धक्का मारला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे त्या माणसात. अरे तुझा मुडदा बसवला तुझ्या घरादारावर पडलीच. अरे माझ्या डिम्पलच्या पिक्चर मध्ये अजून मला विचारतात हिरोईनचा रोल करतीस का म्हणून, आणि मी गावात निघाली तर अशी माझ्या माग लागतात आणि मला नजर लागती. माहितीये का तुला? अगं सरू आजी तू कशी काय पडली ते तर सांग की मला. आणि तू बघितलंस का कोण होता ती? हा बघितलं ना, तुझा बाप नाही का मिळाला ना तेव्हा जाताना मला डोळे देऊन गेला. त्यांनी सगळं बघितलं बघली. पण मी एवढं सांगू शकते की तो मुर्दा कंपाऊंडर परत गावात आलाय. तर कंपाऊंडरनीच मला धक्का मारलाय. तो मिळाला नाही, नरकात पण जागा मिळाली नसेल त्या मुर्द्याला. अगं कंपाऊंडर मध्ये त्या डॉक्टराबद्दल बोलतेस का काय? अगं ते तर आपल्या गावचा देव माणूस आहे यार. कसला तो देव माणूस? अगं राक्षस आहे तो, राक्षस. सरू आजी, अगं असं नको बोलूस त्या देव माणसाबद्दल. आणि असं पण मेलेल्या माणसाबद्दल नेहमी चांगलं बोलावं. कसला तो देव माणूस? त्याचा मुर्दा बसवला, त्याचा चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला आपल्याला नाही ती जमत. एका देवळातलं तेल चोरून दुसऱ्या देवळात दिवा लावणारा तो कधी देव माणूस नसतो. ह्याला लुटायचं आणि त्यातलं वाईट त्याला वाटायचं की झाला देव माणूस. तो परत आला या गावात, त्याला धरून पोलिसात द्या तुम्ही. म्हातारे, एक तर तुला दिसत नाही, त्यात डॉक्टर या जगात नाही, हे सगळ्यांनी माहिती आहे. मग कसा तुझ्यावर विश्वास ठेवायचा? मग नका ठेवू. आधी पण बुमलून सांगत होती तेव्हा पण कुणी ऐकलं नाही माझं. मग लावली का नाही त्यांनी कलम आणि पाडू दे तुमचं मुडद, म्हणजे तुमचा विश्वास बसल. पहिलंय ना तुमचंच मुडद पाडलं पाहिजे, म्हणजे वाज अक्कल येईल. मला तर वाटतंय ना की ह्या म्हाताऱ्याने त्या डॉक्टरला लय छळ होतं, त्यामुळे ना हिला त्याचं भूत दिसायला लागले या. आणि जर का आपण हिच्या नादी लागलो ना तर ती आपल्याला बी धरायचं. ए चला नको नको बाबा हिच्या नादाला नको नको. आपलं चला बरं. चला, चला, चला. चला चला. जा जा नको बाबा. नका धरू त्याला. देव कसला धरतोय, मीच त्याला धरीन. मी मस्त खमके गाव तसं चांगलं निशेला नेऊन टाकलं. अशी गत आहे गावची. आता दिसू देस तो कंपाऊंडर नाही त्याचा मुडदा बसवला ना तर नाव सरू नाही सांगणार. हा देवी सिंग, एक पर्सेंट बॅटरी. फोन पण ऐन वेळेला स्विच ऑफ झाला.